रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन. 63वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2024-25. या स्पर्धेत आमचं नाटक लेखक शपात खान यांचं राहिले दूर घर माझे आज म्हणजेच 9 डिसेंबर 2024 रोजी परशुराम सायखेडकर नाशिक येथे संध्याकाळी 7 वाजता. आजचा हा प्रयोग साधारण मी 5 वाजता नाट्यगृहात पोचलो. पसा म्हणजेच परशुराम सायखेडकर नाट्यगृह. मागच्या बाजूने प्रवेश करत रंगमंचाकडे धाव घेतली. एका कलाकाराला आतुरता असते की नेपथ्य कसं झालं असेल, लाईट कसं झालं असेल, माईक कुठे आणि किती असतील. आणि मी हे सगळं बघितलं आणि समाधान मिळालं. सर्व काही व्यवस्थित समजून घेतल्यानंतर मग थोडीशी पेटपूजा केली. वेशभूषा करून घेतली म्हणजे कसं वेळेत सर्व काही घेतलेलं बरं असतं. तसं बघितलं तर मेकअपलाही नंबर होते आणि माझा नंबर आला आणि माणिक नाना म्हणजेच आपले माणिक कानडे रंगभूषाकार यांचा परिस्पर्श झाला आणि मी धन्य झालो. मग थोडेसे सहकलाकारांसोबत फोटो सेशन केलं आणि मान्यवर अभिनेत्री विद्या करंजीकर यांच्या हस्ते नटराजाची पूजा झाली. आणि तो क्षण आला ज्याची वाट आम्ही 2 महिन्यांपासून बघत होतो. म्हणजे 2 महिन्यांची तालीम करून एक कलाकार ज्या क्षणाची वाट पाहतो तो क्षण म्हणजेच नाटकाची 3री घंटा झाली. विंगेत मोठा श्वास घेतला आणि सुरू झाला रंगमंचावरचा प्रवास. सर्व कलाकार अतिशय उत्तम काम करत होते. नाटकाचं दिग्दर्शन सनी धात्रक यांनी केलं. प्रकाश योजना कृतार्थ कंसारा यांनी केलं. तर संगीत ओम देशमुख यांनी केलं. नेपथ्य समाधान मुतरडक यांनी केलं. नाटक खूप सुंदर पद्धतीने चालू होतं. प्रेक्षकांच्या टाळ्या आमचं मनोबल वाढवत होत्या. मध्यांतर झालं आणि आम्ही आतुर होतो की प्रेक्षकांमधून कोणीतरी येईल आणि सांगेल की कसं चाललंय. आणि सगळ्यांनी सांगितलं की अतिशय उत्तम चालू आहे, आत्तापर्यंत जोरात चालू द्या. प्रेक्षक अतिशय उत्तम प्रतिसाद देत होते, टाळ्या वाजवत होते आणि संपूर्ण नाट्यगृह प्रेक्षकांनी भरगच्च भरलेलं होतं. आणि बघता बघता 2रा अंकही संपला. 2 तास किती झटकन गेली समजलंही नाही. नाटक संपलं. आम्ही सर्व कलाकार रंगमंचावर जमलो. प्रेक्षक ओरडत होते, 1 नंबर, उत्तम. मग अजून काय हवं एका कलाकाराला. माथा टेकून रंगदेवता आणि प्रेक्षक मायबाप यांचे आभार मानले. आणि मग काय नंतर फोटो सेशन. असा हा आजचा दिवस अविस्मरणीय झाला. खरंच धन्यवाद क्रांतीवीर कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ तसेच लेखक शपात खान, दिग्दर्शन सनी धात्रक यांचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली. पुन्हा एकदा रंगदेवता आणि नाट्यरसिकांचे खूप खूप आभार.